आपण वाटेल ते करून एक वेळ सोव्हिएत संघराज्य पाहावे असं मला फार फार वाटत होतं. ती आशा माझ्या मनात दिवसेंदिवस सारखी प्रबल होत होती. रशियातील ते कामगार राज्य कसे असेल? तिथे लेनिननं केलेली क्रांती, मार्क्सचे महान तत्वज्ञान कसे साकार झाले असेल? ती नवीन दुनिया, नवीन संस्कृती, नवी सभ्यता कशी फुलत असेल? या विचारानं माझं मन भारावलं होतं. मी वेडाच झालो होतो. मी सन 1934च्या दरम्यान अनेक जप्त पुस्तके वाचली होती. रशियन क्रांतीचा इतिहास, लेनिनचे चरित्र या पुस्तकांनी माझ्या मनावर खूप परिणाम केला होता आणि म्हणूनच मी रशिया पाहण्यासाठी उत्सुक झालो होतो. कसंही करून एकदा रशियाकडे सरकावं असा माझा विचार झाला होता. मी खटपट करीत होतो. मी 2 वेळा पासपोर्ट मिळावा म्हणून अर्ज करून पाहिला. पण त्यावेळचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री भलतेच कडक होते. त्यांनी मला विश्वासात घेऊन सुनावले की बाबा, तू आमचा वैरी आहेस. खरोखर सांगतो की आम्ही चांगली माणसं म्हणून तू बाहेर आहेस, नाहीतर यावेळी तुझी जागा तुरुंगात. तो काळ 1948चा होता. त्यावेळी माझे मित्र सिनेनट श्री बलराज सहानी यांनी माझी पॅरिसपर्यंतची तिकीटही काढली होती. कारण पॅरिस येथे भरणाऱ्या जागतिक शांतता परिषदेचे मला निमंत्रण आले होते. पण जमले नाही. पुढे 1961 साली माझ्या फकीरा या कादंबरीला राज्य सरकारचे पहिले पारितोषिक मिळाले आणि याच वेळी इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीनं मी रशियात जावे असं ठरवलं. त्या संस्थेचे मला पत्र मिळताच मी पुन्हा प्रयत्न करू लागलो. पण जवळ एक पैसाही नव्हता. परंतु जेव्हा मी रशियाला जात आहे ही गोष्ट महाराष्ट्राला समजली तेव्हा एक चमत्कारच घडला. माझ्यावर पैशांचा पाऊस पडला. एकाच दमात माझा अर्धा खर्च निवारला. त्यामुळे पुढे अनेक भानगडीतून जाऊन मला रशियाला जाण्याचा पासपोर्ट मिळाला. माझी तयारी झाली. मला गगन ठेंगणं वाटू लागलं. न पाहिलेला रशिया माझ्या डोळ्यापुढं तरळू लागला. शाहीर ना गवानकर यांनी मला कित्येक तास बसून रशियात कुठं काय आहे, कसं बघायचं, कसं बोलायचं याचे धडे दिले. कारण मुंबई ते सातारा हा प्रवासही मी कधी एकटा करीत नाही. तो मी मॉस्कोला जाणार हा प्रश्न माझ्या दृष्टीनं मोठा कठीण होता. देश, आप्त, घर सोडून मी एकट्याने इतकं दूर जायचं म्हणजे माझ्या बाबतीत फारच अवघड होतं. दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत जनतेनं पराक्रमाची शर्त केली होती. त्यामुळे मी उत्स्फूर्त होऊन स्टालिनग्राडच्या लढाईवर एक पोवाडा लिहिला होता. माझी प्रतिभा लाल सैन्याबरोबर बर्लिनपर्यंत गेली होती आणि आता मी स्वतः मॉस्कोपर्यंत जाणार होतो. इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या शिष्टमंडळात माझा समावेश झाला होता. परंतु मुंबईहून दिल्लीपर्यंत एकटा जाऊन मग मला इतर सभासद भेटणार होते. त्यापैकी एकालाही मी ओळखत नव्हतो. घरापासून विमानतळापर्यंत माझ्या अनेक मित्रांनी, आप्तांनी मला फुलात बुजवलं, आशीर्वाद दिले. विमानतळावर अनेक दोस्त आले होते. त्यांना आनंद झाला होता. मी मात्र मनात खचलो होतो. मॉस्कोचा प्रवास आणि तोही विमानानं या कल्पनेनं मला धडकी भरली होती. माझे मित्र मला एक एक सूचना करीत होते. एक म्हणाला, तुम्ही रशियात झोपड्या किती आहेत तेवढ्या पाहून या बरं का. एकानं सांगितलं, पुलाखाली किती लोक राहतात याची काळजीपूर्वक तपासणी करा. एक जण गंभीर चेहरा करून म्हणाला, पोलादी पडद्याची जाडी किती आहे याची नोंद करून लवकर या. एकानं देव निर्वसित झाले आहेत, ते कुठं राहतात, त्यांची परिस्थिती काय आहे हे न चुकता पाहून या अशी सूचना केली. आणखीही कित्येक सूचना आल्या. वर्णभेद, व्यक्ती स्वतंत्र, बेकारी म्हणजे सर्व रशियाचे संशोधन करून मी यावे असेच त्यांचे मत होते आणि मीही हू म्हणून ऐकत होतो. माझ्यापुढे ते विमान शांत उभं होतं, पण माझा आत्मा उडाला होता. काहीच धडधडत होतं. त्यामुळे मी बोलत नव्हतो. फक्त हू म्हणून मुंडी डोलावून वेळ काढत होतो. सूचना, उपदेश, फुले, हार, आशीर्वाद हे सर्व घेऊन मी तारीख 12 रोजी रात्री 11 वाजता दिल्लीकडे विमानानं भरारी मारली. त्यावेळी महाराष्ट्राची भूमी अंधारात गडप झाली होती. ती दिसावी म्हणून मी धडपडत होतो. मी विमानाकडे जातेवेळी हात उंचवून उभी असलेली माझी आप्त मंडळी, शंकरभाऊ, शांता, शकू, शाहीर ना गवानकर, गणपत सातपुते, श्री वैराळे, श्रीमती जयवंताबाई या सर्वांच्या मूर्ती माझ्या डोळ्यापुढून हालता हलत नव्हत्या. गणगोत, देश, घर सोडून दूर देशी जाताना किती दुःख होतं याचा मला त्यावेळी अनुभव आला.
सकाळी 5 वाजता पालम विमानतळावर माझ्या विमानानं पाय टेकले आणि माझा जीव भांड्यात पडला. अगदी सूर्योदयापासूनच मी खासदार यसे डांगे यांच्या बंगल्यावर दाखल झालो. तेव्हा डी झोपले होते. उषाताई डांगे यांना मी आल्याचं समजता त्या हसत पुढं आल्या. आमचा अण्णा मॉस्कोला निघाला असं म्हणून त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. तेव्हा मला माझ्या आईची आठवण झाली. उषाताईनं घाई केली. पैसे घेऊन त्या माझी तयारी करायला तयार झाल्या. पण मी मुंबईहून निघताना सर्व तयारी केली होती. ताईनं विचारलं, अण्णा कपडे घेतले आहेत. मी उत्तरलो. बूट? ताईनं दुसरा प्रश्न केला. आहेत. मी उत्तर दिले. हे ऐकून ताई निर्धास्त होऊन हसल्या आणि माझ्यासाठी काय काय खरेदी करावे याचा विचार करू लागल्या. दुपारी ताशकंदपर्यंतचं जाण्या येण्याचं तिकीट आणि विजा माझ्या हाती पडल्यानं मी विवंचनामुक्त झालो. दुसऱ्याच दिवशी पुढं जायची तयारी करू लागलो. कपडे करून आवराआवर केली. तोच डांगे शांतपणे माझ्याकडे आले. माझा तो साहेबी पोशाख पाहून गालात हसले. मग त्यांनी माझा टाय सरळ बांधला. अंगातील कोटावरून स्वतः ब्रश फिरवला आणि माझ्या पाठीवर थाप मारली. ज्या हातांनी कामगारांच्या अनेक पिढ्या घडवल्या आणि लढवल्या ते हात माझ्या पाठीवरून फिरताच माझं काहीच डोंगरा एवढं झालं. मुंबईत आचार्य आत्रे आणि दिल्लीत कॉ डांगे यांचे आशीर्वाद घेऊन मी चितोड की राणी या भारतीय विमानातून आकाशात झेप घेतली. त्यावेळी मातृभूमी सोडल्याचे दुःख आणि सोव्हिएत देश पाहण्याचे सुख याचा विलक्षण संघ माझ्या अंतःकरणात निर्माण झाला होता. मी पुन्हा पुन्हा आपली धरती पाहत होतो आणि तिचे दर्शन घेत होतो. मी लवकरच परत येणार आहे हे मी विसरलो होतो. विमानसारखं उंच उंच चढत होतं. चितोड की राणी हे अत्यंत सुंदर आणि सुसज्ज विमान पाहून मी चकित झालो होतो. ते विमान हिमालयाला बगल देऊन भरारी मारित होतं. खाली डोंगर टेकडीसारखे दिसत होते. नद्यांना ओघळाचं स्वरूप आलं होतं. एखाद्या शहरातील इमारती काड्याच्या पेट्यांसारख्या दिसत होत्या. दिल्लीच्या पालम विमानतळावर शेवटचा प्रवासी म्हणून मी चितोड की राणी या विमानात चढलो. तेव्हा माझे सहप्रवासी मला पाहून गालात हसले. हा एक महामूर्ख आहे बरं का, असा त्यांचा चेहरा बोलला. मी आपला गुमान विमानात बसलो. कोणी माझे दात घेतले नाही. रंग काळा, पोशाख साधा, गळ्यात टाय नीट नाही. मग मला शाना कोण म्हणणार? परंतु त्याच विमानात सिलोनचे युवक प्रतिनिधी होते. त्यात एक सिलोनी कम्युनिस्ट पार्टीच्या मुखपत्राचे संपादक आणि सिलोनी लोकसभेचे सभासद होते. त्यांना माझा पत्ता लागला. त्याच महिन्यात मनोहरमध्ये माझा परिचय आला होता. तो सौ मीनाक्षीबाईंनी लिहिला होता आणि खापऱ्या चोरी या माझ्या तमाशातील माझे चित्र छापले होते. विमानात तो अंक कोणीतरी दाखवला आणि हा खापऱ्या चोर या विमानात आहे, ओळखा, अशी चर्चा सुरू झाली. शेवटी काहींनी मला हेरलं आणि मग मी आपल्या सिलोनी मित्रात दंग झालो. ताशकंदपर्यंत आमच्या शिष्टमंडळानं माझी दाद घेतली नाही. परंतु ताशकंदला पोचताच त्यांचे डोळे उघडले आणि मी एक चांगला माणूस आहे अशी त्यांची खात्री झाली. मद्रासचे जॉन माझ्या गळ्यात पडले. म्हणाले, साठेजी, आमचे सारेच चुकले, माफ करा. आम्ही तुम्हाला वेगळे ठरवले होते, परंतु आता आमची खात्री झाली की तुम्ही फार चांगले आहात. बरोबर 5 वाजता चितोड की राणी हे विमान उझबेकिस्तानची राजधानी ताशकंद येथे उतरले. तेव्हा अनेक उझबेकी मित्रांनी फुले देऊन आमचे स्वागत केले. एक उझबेकी मित्र पुढे येऊन म्हणाला, आता तुम्ही थोडा आराम करा, न्याहारी करा, कारण तुमच्यासाठी सोव्हिएतचे जेट विमान तयार आहे. परंतु चितोड की राणीमध्ये असलेल्या माझ्या सामानाचं काय? मी विचारलं. तो सद्गृहस्थ हसून म्हणाला, ते सर्व ठीक होईल, तुम्ही काळजी करू नका. ताशकंद येथे आम्ही प्रथम आपली घड्याळं 2.5 तास मागं घेतली आणि बरोबर 7 वाजता सोव्हिएत विमानात चढलो. ए क्लासमध्ये आमची सोय केली होती. माझे विमान 40 फूट उंचीवरून ताशी 850 किलोमीटर वेगानं धावत होते. त्या विमानातील आतील व्यवस्था साधीच वाटत होती. प्रत्येक ठिकाणी वेल्वेटचे लाल आणि जांभळे पडदे लटकत होते. त्या पडद्यांमुळे आमची मोठी पंचायत झाली होती. प्रत्येक पडद्यामागे काहीतरी असे. निरनिराळ्या जागी निरनिराळे पडदे लोंबत होते. कुठं शौचकूप होते, तर कुठे स्वयंपाकगृह होते, कुठं नोकरांचे विश्रांतीस्थान होते आणि त्या प्रत्येकाच्या दारापुढं ते पडदे लटकत होते. प्रत्येक दारापुढे रशियन भाषेत त्या स्थानाचे नाव लिहिले होते आणि ते आम्हाला समजत नव्हते. त्यामुळे आमची परिस्थिती कठीण झाली होती. आमच्या शिष्टमंडळात बंगालचे चटर्जी नावाचे एक वृद्ध वकील होते. ते विमानात चढले की झोपत आणि जागे झाले की प्रथम शौचकूपाची चौकशी करत.
1 तास विमानाचे भ्रमण झाले आणि श्री चतुर्जी एकाएकी जागे झाले. त्यांनी प्रथम सर्वत्र नजर टाकली. निरनिराळ्या पाट्या वाचून पाहण्याची खटपट करून पाहिली, पण शौचकूप कुठं आहे याचा पत्ता लागेना. मग त्यांनी अनेक पडदे वर करून पाहणी केली, पण काहीच पत्ता लागला नाही. अखेर त्यांना हवाई सुंदरीची मदत घेणं भाग पडलं. विमानाची ती भयंकर दौड पाहून माझा मी स्तंभित झालो होतो. अनेक विचारांनी माझं डोकं सुन्न झालं होतं. अंतराळातून माझे विमान उडत होते. ते ढगांच्या राशीतून मार्ग काढीत होते. खाली निरनिराळी शहरं दिसत होती. म्हणजे अनंत दिव्यांच्या पुंजक्यावर खाली एखादे शहर असावे असं मी समजत होतो. माझं मन स्वदेशात घुटमळत होतं. विमानाने ते मुंबई ते मॉस्को या दरम्यान मी भरारी मारित होतो. माझ्या चक्षूंपुढं मुंबई दिसत होती. माझ्या आईच्या प्रतिमेपुढं शांत आणि शकुंतला यांनी एक निरांजन लावले होते. ते मी येईपर्यंत जळणार होते. त्याचा मी विचार करीत होतो. ते निरांजन जळत असेल, तेवत असेल. आला आला म्हणत मॉस्को विमानतळ आला. आम्हाला सिगारेट ओढू नका, कमरेला पट्टा लावा. मॉस्को आले अशी सूचना मिळाली. मी खिडकीतून खाली पाहिले. ते मॉस्कोचं पहिलं दर्शन घडताच मन विचारमुक्त झालं. ती मॉस्को नगरी मी प्रथम आकाशातून पाहिली आणि तिची कीर्ती आठवली. विमानाने एक जंगी झेप घेऊन धरणीवर पाय टेकले. मी सावध झालो. निश्वास टाकून ऊर रिकामं केलं. विमानाच्या दारात तशा रात्री अनेक मित्र फुलं घेऊन आले होते. बाहेर थंडी मी म्हणत होती. थंड वारे सर्वत्र धावत होते, अंगाला चावत होते. माणसाच्या नाकातोंडातून वाफेचे लोट निघत होते. मी पार गांगरलो होतो. मला भानच उरले नव्हते. माझा चेहरा पडला होता. मी कुठेतरीच पाहत होतो. त्या गडबडीत आपला ओव्हरकोट अंगात घालायचा मला विसरच पडला होता. सर्वांच्या शेवटी मी पाय उडीत चालत होतो. मी आपला ओव्हरकोट काकेत दाबून धरला होता आणि चोरासारखं सर्वत्र पाहत होतो. समाज सत्तावादी माणसं निहाळत होतो. भयंकर थंडी वाजत होती. त्याची मला जाणीव नव्हती. थोडक्यात मी भांबावूनच गेलो होतो. तुम्हाला थंडी वाजत नाही? कचकिना नावाची एक महिला जवळ येऊन म्हणाली. त्यामुळे मी अधिकच गोंधळून गेलो. मी उत्तरलो, छे, कुठं आहे थंडी? पण त्याच वेळी माझ्या नाकातोंडातून वाफ्याचे लोट बाहेर पडत होते. ते पाहून मी स्वतःच पुन्हा घोटाळ्यात पडलो. मी कचकिना मोठ्यानं हसल्या. ओव्हरकोट अंगात घालायचा विसरू हा माणूस थंडीनं कुडकुडत आहे हे लक्षात येऊन त्या हसत होत्या. त्यांनी मला थांबवलं. उभं करून मग माझा कोट घेऊन त्यांनीच तो माझ्या अंगात घातला आणि मग मला बरं वाटलं. मी भानावर येऊन चालू लागलो. कचकिनाबाई अगदी नम्रतेनं म्हणाल्या, ही आमची मॉस्को नगरी. ती उद्या तुम्ही पाहालच. हं करून मी चौफेर नजर टाकली आणि पुन्हा कचकिना म्हणाल्या, हे मॉस्को आमचं हृदय आहे. हे उद्गार ऐकून मी आश्चर्यानं चमकलो. खरं आहे तुमचं म्हणणं, असं म्हणून मी डेंगा टाकू लागलो. कचकिना म्हणाल्या, हे वातावरण तुम्हाला कसं वाटतं? अगदी आमच्या दिल्लीसारखं, मी उत्तर दिले. आता माझा पडलेला चेहरा बराच उठला होता. विमानतळाहून आम्ही मोटारीनं शहराकडे जात होतो. आमच्या मोटारी वेगानं दौड मारित होत्या. आमचे शिष्टमंडळाचे सभासद दबक्या आवाजात आपसात बोलत होते. त्या 4 मोटारी वळणं घेत होत्या. माझ्याबरोबर मद्रासचे श्री जॉन बसले होते. हे जॉन पियानोचे दर्दी म्हणून त्यांची शिष्टमंडळात निवड झाली होती. ते फारच शांत स्वभावाचे आणि प्रेमळ होते. मी मोटारीच्या खिडकीच्या काचा खाली करून बाहेरची दिव्यांची झुमरं पाहत होतो. थंड वारा मोटारीत जाऊन अंगाला चावत होता. त्या चावऱ्या वाऱ्यानं जॉनच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. त्याला पाहून मी विचारले, काय मित्रा, रडू येतंय काय? मुळीच नाही, जॉन चिडक्या सुरात म्हणाला. मी कधीच रडत नाही, पण एक विचारू? अरेच्चा, त्याला परवानगीची काय गरज आहे? मी म्हणालो, विचारा ना. एवढ्या कडाक्याच्या थंडीत तुम्ही खिडकीची काच खाली केली आहे, याचं कारण काय सांगाल का? त्याचं असं आहे, मी म्हणालो, आपण इकडे आलो आहोत ते सर्व काही पाहण्यासाठी. तेव्हा माझं मत असं आहे की आपण जे काही पाहायचं ते कसली काच न लावता पाहूया. आता रडता का? मिस्टर साठेजी, जॉन म्हणाला, तुमचं अर्ध म्हणणं मला मान्य आहे. आपण सर्व काही सरळ पाहावं, पण या थंडीत माझ्या डोळ्यांना त्रास होतोय. मी त्या राजरस्त्याने मॉस्कोकडे जात होतो. आनंद झाला होता. पण आता या भाषेची अडचण पडून आपला हा रशियाचा प्रवास व्यर्थ होणार याची मला बोचणी लागली होती. आमच्या या शिष्टमंडळात बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, मद्रास अशा निरनिराळ्या प्रांतातील लोक होते. सर्वजण वेगवेगळ्या व्यवसायातील होते. सर्वांना इंग्रजी येत होते, परंतु मी एकटाच असा होतो की मला कोणतीही परकी भाषा येत नव्हती. थोडीशी हिंदी आडवी तिडवी बोलता येत होती, एवढंच. मी सोव्हिएत स्काय या आलिशान हॉटेलात पोहोचलो.
तेव्हा तिथं मला बार्निको भेटले. त्यांनी एकदम पुढे येऊन माझा हात धरला आणि शुद्ध हिंदी भाषेत बोलायला आरंभ केला. मी बार्निको, मी लेनिनग्राडचा आहे. तुम्ही येणार म्हणून मला मुद्दाम तुमच्यासाठी बोलावलं आहे. आता 1 महिना मी आपल्याबरोबर असणार, म्हणजे आपल्या दुभाषाचे काम करणार. बार्निकोचे ते शुद्ध हिंदी, मोकळा आणि गोड स्वभाव पाहून मला आनंद झाला. नंतर मी आपल्या खोलीत गेलो आणि पुन्हा बार्निको यांनी येऊन विचारले, उद्या काय काय पाहणार आहात? प्रथम रशियातली माणसं, मी उत्तर दिले आणि बार्निको गालात हसले.